दक्ष गावी चाललाय आता इथून ठाण्यावरतून जनशताब्दी. बाय बाय दक्ष. हे सगळे चालले ट्रेननी आणि आम्ही जाणार आहोत बाईकनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 6. ॲक्च्युली मी 5 वाजता घराच्या बाहेर पडलेलो आहोत. फॅमिलीला ट्रेनमध्ये बसवलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे गावी कोकणामध्ये आपल्या चिपळूणला पालखीसाठी. तर आता मी पनवेलला जस्ट पोचलो. आता इथून मुंबई गोवा हायवे लागेल. आता बघूया पुढे चाललो आहे. मी आता चाललो आहे बाईकनी. हे बघा आपली गाडी आहे. मी आणि मनीष आहे, हा पाठी मनीष आहे आणि हा पनवेलचा रोड. आणि इथून सरळ आता आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा हायवेला. आता आम्ही कोलाडला पोचलो आहेत. एक 24-25 किलोमीटरवरती मानगाव आहे. आणि इथे बघा मुंबई गोवा हवे बॅक साईड. आणि हा इकडे गोव्याला जाणार आहे आपला. आणि पाठी बघा सूर्यदेव. आता आम्ही आलेलो मानगाव डेपोजवळ. हा मानगाव आहे. इथे हार घ्यायला थांबलो होतो आणि इथे एक स्पेशल वडापावला आहे, ते खायला थांबलो होतो. आता इथून आम्ही जाणार पुढे. आणि गाडी आपली इथे पार्किंग केलेली आहे. आता गाडी मनीष चालवेल. चढल्यानंतर ना इथे काम चालू आहे रस्त्याचं, जो डायरेक्ट आपल्या बोगद्याला मिळणार. आता पुढून बघूयात, आम्ही बघतो बोगदा चालू आहे का. पण हा इथे काम चालू आहे. इथून असं सरळ बोगद्याला भेटणार. आणि हा कशेडी घाट इथून. चला आता बोगदा चालू आहे का बघूया. बघा इथं आलात ना, हा आंब्याचा झाड लागतो. ह्या आंब्याच्या बाजूने एक रस्ता आतमध्ये जायला चालू आहे. इथे बघा टेक डायव्हर्जन दिलं इथे. यायला एक नाही का रिक्षा रिटर्न आली. हा रोड सगळं आतमध्ये जातो. तर बघूया पुढे जाऊन बोगदा जो आपला आहे किती मिनिटात आपण पार करतोय, क्रॉस करतोय बघूया.
टनलच्या बाहेर आलेलो आहोत आणि शिडीचा दाखवतो. आणखी 5 ते 7 मिनिटात आम्ही बाहेर आलो. टनलच्या बाहेर आल्यानंतर बघा इथं रोड आपला संपतो आणि बघा हा जो रोड आहे तो कशेडीतून येतो. म्हणजे पाऊण तासाचा रस्ता आपल्याला 15 मिनिटात कव्हर होऊन जातो. इथून आपण जाणार हा कशेडीचा आणि हा इथे टनल. आता आम्ही आलो गुंद्यामध्ये. आता इथून चाललो पहिलं मामाचं घर आमचं लागेल. पहिलं मामाच्या घरी जाणार चिराटीत रामवाडी. तिकडून नंतर आमच्या घरी बेलसई खांबेवाडी. चला मामाच्या इकडे पोचतो आम्ही 2 मिनिटात. बघा राम मंदिर बघा त्यांचं आणि सर्व घर. पहिलं माझ्या लहानपणी मी तर क्रिकेट खेळायचो, अजूनही खेळतात. ऑलमोस्ट पोचलोय. गावी आलेला भाकरी आणि भाजी आईच्या हातची या खायला. चला ही आमची सीमा आणि इथून वरती आमचं घर आहे, आमच्या वाडीचा रस्ता आणि आजूबाजूला परिसर बघा किती मस्त आहे. हा सरळ रस्ता जातो आंबरसला म्हणजे मुंबईच्या दिशेने आणि हा रोड पण मुंबईने जातो. आणि आमची गाडी. तर मामाच्या घरी गेलो होतो तर आईने बघा आम्हाला पीठ दिला, मटण दिलेलं आहे आणि हे आंबरसवरून कलिंगड घेतलं आहे खाण्यासाठी. चला जाऊया घरी. तर आता आम्ही वाडीत पोचलेलो आहोत. रस्ता हा पहिला आधी खराब होता खूप, आता मस्त बनवलं आहे. आणि हे आमचं गणपती मंदिर वाडीतलं. मित्रांनो आम्ही तयार झालेलो आहोत. आता मी चाललो सासरवाडीत दक्षच्या मामाच्या घरी. हा बघा पाठून रस्ता आंबरसला येणारा आणि राईट मारला की आम्ही जाणार पीठ लोटेला दीक्षितवाडीत. दक्ष बाग असा बसलाय. आता तिकडे एक पालखी येणार आहे, 2 पालख्या येऊन भेटतात. तर ते बघायला आम्ही चाललोय. बघूया आता कसं वाटतंय. रांगोली बघा. पालखी भेट कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व श्री संजय बहुतले पोलीस पाटील भामणदेवी खजिनदार खेड तालुका पोलीस पाटील संजय चेअरमन मेरोलॅक पेंट्स कर्मचारी पतसंस्था लोटे यांच्याकडून आपणास पालखी भेट सोहळ्याच्या आणि शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. पालखी आलेली आहे आता. त्यांचं रामंदिर नगरीत आगमन झालेलं आहे. ते टाळ्याच्या गजरात आपण श्रीदेवी काळके अथवा नागाई काळके याचं स्वागत करूया. दुसरी पालखी पण येते बघा इकडून. म्हणजे दोन्ही पालख्यांची भेट होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर या भक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या पंचक्रोशीमधून MIDC-मधून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी दोन्ही गावाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये हा दोन्ही बहिणींच्या भेटीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी आमच्या सर्वांच्या उपस्थितीने आपल्याला या ठिकाणी पाण्याची संधी उपलब्ध होते त्याचा आपण सगळ्यांच्या सोबत घ्या अशी दोन्ही गावाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी दामणदिवशी पालखी
भेटतील. त्यांच्याबरोबर मंदिरासाठी सगळं सोय झालेलं आहे, मंदिराचं चालू आहे. भेटीचा कार्यक्रम हा भेटीचा अभूतपूर्व सोहळा आता भेट होईल दोन्ही बहिणींची. संपन्न होतोय. आपणा सर्वांना विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांप्रमाणे हा भेटीचा उत्सव आपण सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी दोन्ही बहिणींच्या भेटीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या नजरेनं या ठिकाणी संपन्न होतोय. कुठल्या लोकांची गडबड न करता आपण ठरवल्याप्रमाणे दोन्ही बहिणी एकत्र भेटीचा हा संपन्न अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळतोय. तरी कोणी गडबड करू नये. दोन्ही गावचे पुजारी या दोन्ही पालखीमध्ये नारळ हा भेटीचा भेटवतील. तिथपर्यंत कोणी गडबड करू नये. पालखी खाली पडणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. आपण ठरवलेल्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे या दोन्ही बहिणींच्या भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. दोन्ही पालखीमध्ये दोन्ही गावचे पुजारी, गावचे सेक्रेटरी, अध्यक्ष या ठिकाणी आपण ठरवल्याप्रमाणे एकमेकाला भेटत आहेत. हा दोन्ही देवीच्या भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी एक अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. मी दोन्ही गावाच्या वतीनं या ठिकाणी रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी लोकी गावचे तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आमचा मुंबई टू चिपळूण बाईकचा रायडिंगचा व्हिडिओ. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो, ते तुम्हाला दाखवलं. आणि इथे माझ्या सासरवाडीमध्ये दोन पालखीचा भेट म्हणजे दोन बहिणींची भेट झाली, तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे, तोही व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. चला, बाय बाय.